उन्हाळा चालू झाला की लस्सी, ताक हे भरपूर प्रमाणात पिलं जातं. त्याच्यातला ताकाचा मसाला तो पण 2-3 महिने टिकणारा कसा तयार करायचा ते पाहूया. तर मी इथं धनं घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे, त्याच्यानंतर थोडंसं काळं मीठ, साधं मीठ मी इथं घेतलेलं आहे. सुकवलेली सुंठ, सुकवलेला पुदिना आपण इथं वापरलेला आहे. आता हे हलकंसं आपण तव्यावरती गरम करून घेऊया. तर अर्धा चमचा काळं मिरं पण मी इथं घेतलं. फक्त ह्याच्यातला ओलसरपण आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे हा मसाला आहे ना तो 2-3 महिने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. हलकंसं गरम झालं की मिक्सरमधून ह्याची बारीक पावडर आपल्याला करून घ्यायची आहे. जाडसर करायची नाही, नाहीतर ताकामध्ये मिक्स केल्यानंतर जो मसाला आहे ना तो तळाला तसाच राहतो. तर पूर्ण बारीक आपल्याला सगळं हे करून घ्यायचंय. तर पावडर तयार झाल्यानंतर आता आपण मस्तपैकी मसाला ताक तयार करायला घेऊया. तर 1 वाटी दही, थोडीशी मिरची कट करून टाकलेली आहे आणि 1 चमचाभर जो आपण मसाला तयार केलेला आहे तो घातला. चांगलं ताक आपण घुसळून घेऊया. आवडीप्रमाणे पाणी घालायचंय. पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर कट करून टाकली. तयार आहे आपला मस्त ताकाचा मसाला आणि मस्त मसाले ताक.